मित्रांनो, आपण नुकतंच बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये जो IPL नवीन जो क्रिकेटचा जो प्रकार आलेला आहे, त्या प्रकारामुळे कशा प्रकारचे खेळाडूंचं फार मोठं जे नुकसान आहे किंवा कशा प्रकारचा यांच्यावरती जो शारीरिक ताण आहे तो होतो आहे, याची कित्येक उदाहरणं आपण बघतो आहे. नुकतंच या IPLमध्ये पंजाब किंग्स 11 पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल या दोन संघांमध्ये सुरू असणाऱ्या मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एंजिडी याला नुकतीच आपण बघितलं तर इंजुरी झालेली आहे. त्याच्या मानेला जी दुखापत झालेली आहे. अशा प्रकारच्या ज्या कित्येक घटना आहेत त्या क्रिकेट विश्वामध्ये घडलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर कित्येक खेळाडूंना या क्रिकेटच्या नादापायी आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर गली क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारच्या क्रिकेटच्या ज्या हौसीपणामुळे जे तरुण मुलं आहेत आपली क्रिकेट खेळावं त्याबद्दल दुमत नाही, पण क्रिकेटच्या नादाला लागून आपला अमूल्य जो वेळ आहे तो बऱ्याच ठिकाणी वाया जाताना आपल्याला दिसतो. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर मुलं मॅच हारले तरीसुद्धा दिवसभर त्या ठिकाणी बसून राहतात आणि आपला जो अमूल्य वेळ आहे तो वाया घालवतात. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती आपण बघितलं तर जवळजवळ 192पेक्षा अधिक जे देश आहेत त्यामध्ये सर्वात कमी खेळणारा जाणारा जो खेळ आहे तो क्रिकेट आहे. आणि जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त ऑलिम्पिकच्या माध्यमातून जे छोटे छोटे खेळ आहेत ते बरेच सारे देश आहेत ते त्याला खूप सारं महत्त्व देतात. आणि म्हणून मित्रांनो, याच्यावरती बोलण्याचं कारण हेच की आपला जो राष्ट्रीय खेळ आहे तो मुळातच हॉकी आहे. पण हॉकीची जे खेळाडू आहेत त्यांची नावंसुद्धा कित्येकांना आज माहीत नाहीत. आणि म्हणून हे जे क्रिकेटचं वेड आहे ते अशा प्रकारे IPLच्या माध्यमातून त्याचं प्रायव्हेटायझेशन होतं आहे की काय, किंवा अशा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून खेळाडूंचं आपण खऱ्या अर्थानं नुकसान करतो आहे की काय, किंवा जे खेळाडू देशांच्या माध्यमातून क्रिकेट टीममध्ये देशाचं नेतृत्व करतात त्या खेळाडूंना पैसा भरपूर मिळतो, पण जो आरोग्य आहे, जे खरं क्रिकेट आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून केवळ कॉम्पिटिशनच्या स्पर्धा, केवळ प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून, कंपन्यांच्या ॲड्सच्या माध्यमातून या खेळाडूंचा कुठेतरी दम काढला जातो की का, अशा प्रकारची स्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मित्रांनो, आपला जो अमूल्य वेळ आहे तो वाचवा. खेळाच्या माध्यमातून स्वतःचं शरीर आहे ते तंदुरुस्त ठेवा. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून जो लुंगी एंजिडी आहे हा लवकरच या दुखापतीमधून सावरो, त्याला चांगल्या प्रकारचं बल मिळो, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी चांगल्या प्रकारची शक्ती निर्माण हो, अशा प्रकारची मंगलकामना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक क्रिकेटचा छोटासा, अगदी छोटासा चाहता या निमित्ताने या ठिकाणी देतो आहे. सर्वांना पुन्हा एकदा जय हिंद.